मानेतल्या मणक्यांचे स्नायू ढिले करा. मान पुढे वाकू देऊ नका, मान ताठ ठेवायचे, फक्त स्नायूंमधले ताण कमी करायचे. शरीराची पुढची बाजू ओटीपोट, पोटाचे स्नायू ढिले करा, छातीचे स्नायू ढिले करा. मानेकडे लक्ष द्या, पुढचे स्नायू, मागचे स्नायू, डावीकडचे उजवीकडचे सगळे ढिले करा. चेहऱ्याकडे लक्ष द्या, चेहऱ्यावरचे स्नायू उगीच ताणलेले जातात, काही गरज नाही आहे. कपाळाचे स्नायू बघा ताणले ते सगळे ढिले करून टाका एकदम. भुवई येतात, डावी भुवई, उजवी भुवई, डावी पापणी, उजवी पापणी घट्ट मिठाचे नाहीत, डोळे अलगद मिटलेले. डावा डोळा, उजवा डोळा, डावा गाल, उजवा गाल. मनाने शिथिल करत जाण, शिथिल झालेलं लक्षात सुद्धा येईल आपल्या. हनवटी, ओठ, तोंडातल्या जिभेचे स्नायू पण ढिले करा. डोळे मिटलेलेच ठेवा. आपण सगळ्या शरीराचे स्नायू शिथिल केलेत आणि आपल्याला शांत वाटते बघा, एकदम प्रसन्न वाटतंय. सगळं शरीर ढिलेलं आहे, ताण नाहीसे झालेले सगळे. आणि शरीर शिथिल झाल्यामुळे श्वसन संथ चाललेलं आहे. संथ म्हणजे कळतच नाही चाललंय का नाही ते. नाकाच्या टोकाशी बघा, डोळे मिटून हवेचा स्पर्श होतो, आत जाणारी हवा, बाहेर येणारी हवा. पण शरीर इतकं शिथिल झालंय की हवा इतकी मंद चालली आहे की ती कळत पण नाही चालली का नाही ते. प्रयत्न करा, लक्षात येतंय का बघा. श्वासावरती मन एकाग्र ठेवा. अतिशय सुखकारक अशा संवेदनेचा अनुभव आपण घेतो आहोत. आता श्वासावरनं आपलं मन पुन्हा आपल्या शरीराकडे आणायचं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण सगळं शरीर शिथिल केलं होतं. आता फक्त शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू हे मनाने तिकडे जाऊन बघायचं आहे, सगळे जागच्या जागी आहेत. मानेचे सगळे स्नायू, पुढचे, मागचे, डावीकडचे, उजवीकडचे. डावा हात खांद्यापासून करंगळीपर्यंत सगळे अवयव जागच्या जागी आहेत का नाही याची जाणीव करून घ्यायची आहे. उजवा हात खांद्यापासून करंगळीपर्यंत. पाठीचा कणा मानेपासून कमरेपर्यंत. छातीचे स्नायू, पोटाचे स्नायू, ओटीपोटाचे स्नायू. डावा पाय कमरेपासून पायाच्या करंगळीपर्यंत. उजवा पाय कमरेपासून करंगळीपर्यंत. आपल्याला आपल्या सगळ्या शरीराची जाणीव झालेली आहे. आपण सगळं शरीर शिथिल केलं तर थोड्या वेळापूर्वी आपण या सभागृहामध्ये खुर्चीवर बसलेलो होतो हे आठवायचं आहे. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे, झाकलेल्या डोळ्यांवरती. डोळे झाकलेले असताना अलगद पापण्या उघडायच्या आहेत आणि सावकाश हात खाली घ्यायचे. तर हे शिथिलीकरणाचं तंत्र आहे. एकदम सोपं आहे, तुम्ही केव्हाही करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल आपण दमलोय पुष्कळ, काही नाही, असं आरामात खुर्चीवर बसायचं आणि हे सगळं आपल्या मनाने करायचं. एखादा अवयव पुढे मागे झालं तर काही बिघडणार नाही. साधारण क्रम लक्षात ठेवायचा की 5-7 मिनटामध्ये एकदम आपण फ्रेश होऊन जातो. हा एक योगातलाच भाग आहे, फार महत्त्वाचा भाग आहे. आसनामधला तर सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे शिथिलीकरणाचं, आणि ते आपल्याला सगळ्यांना समजून आलेलं आहे. आता लक्षात घ्या. आता आपण ओंकाराकडे वळूया की ओंकाराचा उच्चार कसा करायचा. अनेक प्रकारांनी करता येतात, प्रत्येकाचे परिणाम निराळे असतात. पण सामान्यतः आम्ही आमच्या संस्थेत शिकवतो त्या पद्धतीने मी आपल्याला सांगणार आहे की ओंकारामध्ये तुम्हाला माहिती की अ, उ आणि म 3 स्वर आहेत. अकार चरण युगल, उकार विशाल, मकार महामंडल मस्तकाकार आहे. ज्ञानदेवांची पहिली ओळ आहे ज्ञानेश्वरीची. तर त्याच्याप्रमाणे म्हणायचं आहे, अ, उ, म असंच म्हणायचं आहे. आणि ओंकाराचा उच्चार दीर्घ करा म्हणून दीर्घम प्रणव उच्चार असं ग्रंथात म्हटलं आहे. आणि पूर्वी काही टेप रेकॉर्डर नव्हते, त्यामुळे पूर्वीचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आहे. पण शब्दात वर्णन केलं आहे की दीर्घ उच्चार करा. आता दीर्घ म्हणजे किती ह्याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. तो ओंकार म्हणताना श्वास सोडावा लागतो. आपण केव्हाही बोलतो तेव्हा श्वास सोडतो. ओंकार म्हणताना श्वास सोडायचा आहे. मग दीर्घ सोडायचा तर किती सोडू शकतो असा आम्ही विचार केला. सरावाने 10 सेकंद सोडता येतं.
कारण नेहमी आपण जो श्वास घेतो सर्वसामान्य की 2 सेकंदात घेतो 2 सेकंदात सोडतो. 4 सेकंदात एक आवर्तन, मिनिटामध्ये 15 आवर्तन होतात साधारणतः. आपण 2 सेकंदात घेऊन 2 सेकंदात सोडतोय. ओंकार म्हणताना आपल्याला 10 सेकंदात सोडायचं आहे, म्हणजे घ्यावं पण लागेल जास्ती. ते योगातलं प्रमाण आहे प्राणायामाचं 5-10, म्हणजे 5 सेकंद घ्यायचं आणि 10 सेकंद सोडायचं. ओंकार म्हणताना तेच करायचं, म्हणजे दीर्घ श्वसनही होईल की 5 सेकंद भरपूर श्वास घ्यायचा आणि ओंकार म्हणत 10 सेकंदात तो सोडायचा. आता 10 सेकंदाचा ब्रेकअप हा सुद्धा महत्त्वाचा आहे. उ आणि म मध्ये करायचा आहे. तर आणि उ जोडला की त्याचा ओ होतो स्वरसंधीच्या नियमाप्रमाणे. म्हणजे ओंकारामध्ये ओ आणि म आपण लिहिताना देखील ओ म असंच लिहितो. 2 भाग आहेत. तर ओंकाराचं वर्णन करताना सांगितलं आहे कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. कामदम म्हणजे व्यावहारिक जीवनात होणारे फायदे, म्हणजे मग एकाग्रता वाढणे, स्मरणशक्ती वाढणे वगैरे वगैरे सगळे, किंवा मनसुद्धा शांत होणे, हे सगळे व्यावहारिक जीवनातले फायदे आहेत. आणि मकाराने आध्यात्मिक फायदे होतात, म्हणजे मनाचा आत्म्याकडे विकास व्हायला लागतो. या दोन्ही आहे त्याच्यात, म्हणून कामदम मोक्षदम चैव असं म्हटलेलं आहे. तर आम्ही म्हटलं दोन्ही सारखे ठेवू आपण, दोन्ही थोडे थोडे उद्या, म्हणून ओ पण 5 सेकंद आणि म पण 5 सेकंद. पण आता ओमध्ये अ आणि उ आहे पुन्हा, मग ते पण 50-50 करायला पाहिजे, 2.5. आता 2.5 सेकंद बघणं अवघड आहे जरा, म्हणून आम्ही सर्व 2 सेकंद अ म्हणा, 3 सेकंद उ म्हणा, 5 सेकंद म म्हणा. पण असं स्वतंत्र नाही म्हणायचं, तीच तर गंमत आहे. मी तर म्हणतो आपण म्हणायचा अच म्हणायचं शेवटपर्यंत, 10 सेकंद अच म्हणायचं आहे, पण मध्ये ओठाच्या हालचाली करून त्याचा उ आणि म करायचा आहे. म्हणजे असं बघा, आता अ म्हणायचं आहे आपल्याला, तर तोंड उघडावं लागेल थोडंसं, तोंड बंद करून तर काय अ म्हणता येणार नाही. ओठ थोडेसे दूर करावं लागतात. तर साधारणतः 1 इंच किंवा 1 बोट जाईल एवढे फक्त लांब करायचे एवढे. पण जास्ती लांब केले की तो आ होईल. आपल्याला अच म्हणायचं आहे, म्हणून ते 1 इंचच ओठ उघडायचे आणि सुरुवात करायची अनी. 2 सेकंद झालं ना की जे ओठ उघडले ते हळूच मिटायला सुरुवात करायची. ते मिटायला 3 सेकंद लागले पाहिजेत साधारण, थोडं इकडे इकडे चालेल. मग तुम्ही जेव्हा ओठ मिटायला सुरुवात करता तेव्हा त्या अचं रूपांतर उमध्ये होतं आपोआप. तुम्हाला अच म्हणायचं आहे, पण ओठ मिटायला लागले की त्याचा उ होतो, आणि पूर्ण ओठ मिटले की त्याचा म होतो आपोआप. म्हणून ओंकार हा आपोआप होतो, आपल्याला फक्त अ म्हणायचा आणि संतपणे सारखा श्वास सोडायचा. बरोबर जमलं तंत्र. तर मी आता म्हणून दाखवतो, तर तुम्ही नुसते ऐका आणि बघा नुसतं, आणि मग मी तुम्हाला पण म्हणायला सांगणार आहे. पहिला श्वास घ्यायला लागतो, मी सर घेणार आहे. पुन्हा एकदा म्हणतोय, आता मी सांगतोय तुम्ही म्हणायचं आहे, सगळ्यांनी म्हणा, मोकळ्या आवाजात म्हणा, काही कणी गडबड होणार नाही. काही ते डोळे मिटून घ्यायचे, शक्य झालं तर ओंकाराचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे, आणि मी सूचना देते त्याप्रमाणे करायचे. दोन्ही नाकाने भरपूर श्वास घ्या, ह्या सपोज छाती गच्च भरून घ्या अगदी. आता तोंड उघडा थोडंसं आणि सुरुवात करा. ओठ बंद करायला सुरुवात करा, पूर्ण बंद करा. श्वास आहे तिथपर्यंत म्हणायचं, श्वास संपला की थांबायचं. पुन्हा नैसर्गिक श्वास चालू ठेवा, मध्ये श्वास कोंडून ठेवू नका. पुन्हा एकदा दोन्ही नाकाने श्वास घ्या, सावकाश दीर्घ छाती भरून श्वास घ्या. तोंड उघडा, सुरू करा. ओठ बंद करायला सुरुवात करा, पूर्ण बंद करा. श्वास संपला की थांबायचे, संत श्वसन चालू ठेवायचे. मोकळ्या आवाजात म्हणा जरा, काय राखून ठेवू नका आवाज. पुन्हा श्वास घ्या दोन्ही नाकाने, सावकाश दीर्घ छाती भरून. तोंड उघडा, सुरू करा. ओठ बंद करायला सुरुवात करा, पूर्ण बंद करा.
छान आहे. आता साधारण सगळ्यांना समजलेलं आहे. आता माझ्याबरोबर म्हणायचं आहे. आपण एक 5 मिनटं म्हणणार आहोत. डोळे मिटलेलेच ठेवा. तर माझ्यावर म्हणायचं मी आता म्हटलेलंच आहे. फक्त असं आहे की कदाचित काही लोकांना एवढं लांब म्हणायची सवय नसेल तर थोडं लवकर संपेल तुमचा ओंकार. थोडं थांब. आता का सगळे एकदम म्हणणार आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागेल. व्यक्तिगत म्हणताना तुम्ही थोडं कमी म्हटलं तरी चालेल, पण साधारणतः 5 सेकंद श्वास घेणं, 10 सेकंद ओंकार म्हणणं, 2, 3, 5 हे आदर्शप्रमाणे त्याचं. तर ठीक आहे, माझ्यावर म्हणायचं आहे, लक्षात ठेवा, डोळे मिटून घ्या आणि सलग म्हणजे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, असं आपण म्हणणार आहोत. 10-11 ओंकार म्हणायचे आहेत फक्त. श्वास घ्या. त्याच्यानंतर मी सूचना कुठल्या देणार नाही. श्वास घ्या, सुरू करा.